राजा शिवाजी चित्रपटावरती ट्रोलिंगचे व्हिडिओ तुमच्यासमोर 100 येतील. कारण आता त्याच्यातल्या ज्या चुका आहेत त्या चुकांच्या वरती भरपूर लोक रिव्ह्यू करतायत की हे चुकलंय ते चुकलंय. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या आवर्जून एक मराठी माणसानं बघितल्या पाहिजेत. व्हिडिओ संपूर्ण कंप्लीट बघायला विसरू नका. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान स्वागत करतो शब्दवेडीवरती. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला सबस्क्राईब मग बाकी सगळं. सगळ्यात पहिली गोष्ट, इंटरनेटवरती सध्या तुफान जास्त सगळं ट्रेंडिंग चालू आहे ते म्हणजे राजा शिवाजी चित्रपट. मग त्याच्यामध्ये सलमान खानचा 1 मिनिटाचा कॅमेओ बद्दल बोलणं असेल किंवा शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुख यांना जमलाय नाही जमलाय ते बोलणं असेल किंवा रितेश देशमुख यांनी आपली अख्खी फॅमिलीच पिक्चरमध्ये घेतली आहे हे ट्रोलिंग असेल. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे बालपण दाखवले, बाल शिवाजीचं जे कॅरेक्टर दाखवले त्याच्यामध्ये रितेश देशमुख यांची दोन्ही मुलं दाखवलेत. म्हणजे सगळ्यात लहान जो आहे तो सगळ्यात लहान बाल शिवाजीचा रोल त्याच्या लहान मुलांनी रेहान त्याचं नाव आहे त्याने केलंय. आणि राहिल म्हणून जो मुलगा आहे तो थोडासा मोठा झाल्यानंतर जे शिवाजी महाराज दिसतात त्यांचा रोल त्यांनी केलाय. त्याचबरोबर त्यांचे बंधू जे आहेत ते पॉलिटिक्स मधले ते देखील एका गाण्यामध्ये फीचर आहेत. जेनेलिया स्वतः साईबाईंचा रोल करतात. म्हणजे एक प्रकारे ट्रोलिंगचं खूप कारण आहेत. पण आवर्जून या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे, तुमच्यासमोर 100 नाही 1000 जरी ट्रोलिंगचे व्हिडिओ आले तरी स्वतः एकदा थिएटरपर्यंत तुम्ही जा. थिएटरपर्यंत जाऊन स्वतः एकदा हा चित्रपट अनुभवा. मी बघा म्हणत नाही आहे, हा चित्रपट मी अनुभवा म्हणतोय. सगळ्यात पहिला त्या चुकाच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पहिला सांगतो, जेणेकरून तुम्हाला बाहेर कुठे त्या चुका सांगतायत हा असं आहे तसं आहे असलं वाटायची गरज नाही. चुका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफजल खानला जे वध झालं, वाघ नक्क्यांचा जो सीन आहे त्या सीनवरती खूप जास्त कॉन्ट्रोवर्शियल विषय झालेत. भरपूर नेटकरी किंवा भरपूर लोक त्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहेत की बाबा वाघ नक्की जे आहेत ते असं दाखवून शिवाजी महाराज कधी युद्ध करत नव्हते किंवा समोरच्याला दाखवून मारत नव्हते. आणि त्या पिक्चरमध्ये असं वेळ भरपूर दाखवले की वाघ नक्की जे आहेत ते प्रत्येक युद्धामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत आहेत. मला असं वाटतं की याच्यावरती टिप्पणी करण्यापेक्षा ती एक सिनेमॅटिक लिबर्टी आहे, कशा पद्धतीने यूज करायची किंवा एक त्यांचं एक वे ऑफ थॉट आहे की बाबा ते एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे वाघ नक्की म्हणजे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरला, शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरला सूट व्हावं या पद्धतीनं त्याला थोडंसं पोर्ट्रे करायचा ट्राय केला असणार आहे. ते जाऊ दे. त्याच्यानंतर सीन थोडेसे जास्त लांबवलेत. हो, हे खरं आहे की बाबा चित्रपटामध्ये बरेच सीन असे आहेत की जे पटपट होतात, सुरुवातला खूप छान वाटतं, पण मधल्या काही टाईममध्ये थोडेसे सीन लेंदी होतात, थोडेसे जास्त टाईम घेतात सीन एस्टॅब्लिशमेंट व्हायला किंवा कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट व्हायला थोडासा टाईम जास्त जातो. त्यामुळे थोडं लेंदी वाटतं. ग्रीन स्क्रीनचा वापर हा 70% यूज झाला आहे. ग्रीन स्क्रीन असेल, ब्ल्यू स्क्रीन असेल, 70% या मूवीमध्ये यूज झाला आहे. नो डाऊट खूप ठिकाणी कळतं किंवा खूप ठिकाणी वाटतं की बाबा हे थोडंसं एडिट आहे किंवा थोडंसं मागचं बॅकग्राऊंड मॅच झालं नाही. हत्तीचे सीन जे आहेत ते पूर्णपणे फेक वाटतात. हां, हेही मला मान्य आहे की बाबा अफजल खानच्या जेव्हा कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटचा शॉट आहे तेव्हा एक हत्तीची, म्हणजे त्याचं हत्तीबरोबर खूप चांगलं नातं आहे असं दाखवण्यासाठी हत्तीची ती टक्कर दाखवली ती पूर्णपणे फेक वाटते. किंवा अफजल खानच्या वेळी जे हत्तीचे सीन आहेत ते सगळे खोटे वाटतात, कारण ते जास्त फुल्ली एडिटेड ते वाटत नाहीत किंवा ते ग्रीन स्क्रीन किंवा ब्ल्यू स्क्रीनला मॅच झाले नाहीत. हे आपल्याला मान्य आहे. तलवारीवरून लाल जे रक्त दाखवतात ते शिवाजी महाराज जेव्हा तलवार अशी उचलतात, ह्याच्यामध्ये पण ट्रेलरमध्ये पण सीन आहे, त्याच्यावरती ते जे एडिटेड लाल लाल येतं त्याच्यापेक्षा रिअल जर असतं तर ते अजून चांगलं वाटलं असतं, असं देखील खूप लोक ट्रोल करण्यासाठी ते टॉपिक यूज करतायत. ताजमहाल दाखवलाय, ताजमहालचा सीन देखील ग्रीन स्क्रीनमध्ये एवढा फिट झाला नाही असं देखील भरपूर लोक म्हणतायत. अफजल खान, अजून एक ट्रोल करण्याचं कारण लोकांनी हे ओळखलंय की प्रत्येक सीनमध्ये अफजल खानलाच मेन दाखवलंय. म्हणजे लिटरली त्या चित्रपटामध्ये जे विलन टाईपचे रोल आहेत किंवा जे महाराजांच्या आयुष्यामध्ये त्या टाइम पिरियडमध्ये जे सिक्वेन्स होतात त्या सगळ्या सिक्वेन्समध्ये फक्त आणि फक्त अफजल खानच विलन दाखवलाय असं खूप नेटकऱ्यांचं एक ट्रोलिंग आहे. पण त्याच्यावरती आन्सर मला असं वाटतं किंवा जेवढं मी बघितलंय तेवढं मला असं वाटतं की त्या मूवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील थोडासा पार्ट दाखवलाय, एक सिनेरिओ दाखवलाय आणि त्या सिनेरिओच्या टाइम पिरियडमध्ये अफजल खानच त्यांचा खूप मोठा किंवा खूप काय म्हणतात क्रॉस करणारा दुश्मन होता. त्यामुळे त्या स्टोरीला पोर्ट्रे करण्यासाठी, ते एस्टॅब्लिश करण्यासाठी असं दाखवलं गेलं की प्रत्येक ठिकाणी अफजल खानच शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आहे किंवा तो मेन विलन आहे अशा प्रकारचं. पण चुकीचं असं काय दाखवलं नाही, जे सत्य आहे तेच दाखवायचा त्यांनी देखील प्रयत्न केलाय. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये 100 चुका असू देत, लाख चुका असू देत, हा मूवी लहान मुलांना न बघण्यासारखा का नाही आहे मला सांगा. हा मूवी लहान मुलांना बघण्यासारखा आहे. हा मूवी 100% आपल्या लहान मुलांना घेऊन तुम्ही, फॅमिलीला घेऊन तुम्ही जाऊन बघू शकता. हल्ली काय झालंय, असे चित्रपट अजिबात बनत नाहीत जे आपल्या फॅमिलीला घेऊन, आपल्या आईला घेऊन, आपल्या वडिलांना घेऊन, आपल्या भावांना किंवा आपल्या बहिणींना, कझिन्सना, आपल्या फॅमिलीला घेऊन आपण बघू शकत नाही. आपण शोधत असतो आणि ज्यावेळी असा सिनेमा बनतो जो खरंच लहान मुलांना आदर्श दाखवण्यासारखा असतो, काय चुकीचं दाखवलंय मला सांगा. हे एडिट, हे ग्रीन स्क्रीन, हे ब्ल्यू स्क्रीन, कुठल्या चित्रपटामध्ये चुका नसतात हो.
हॉलिवूड सारख्या मोठ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटामध्ये देखील चुका असतात, बॉलिवूड सारख्या चित्रपटामध्ये देखील चुका असतात, पण मराठीमध्ये जर चुका झाल्या तर त्याला एवढं तुम्ही फोकस का करताय मला हेच कळत नाही. पहिली गोष्ट, माझं पर्सनल ओपिनियन आहे, मी एक ॲज अ एडिटर किंवा ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून सांगतो, आत्तापर्यंतच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सिनेमॅटिक फिल्म किंवा ॲज अ सिनेमॅटिक लिबर्टी यूज करून जास्तीत जास्त क्वालिटीचा सिनेमा बनवायचं जे आहे ते राजा शिवाजी चित्रपटामध्ये आहे. याच्या आधीही असा चित्रपट बनलेला नाही आहे मराठीमध्ये. जिओ स्टुडिओ असेल किंवा मुंबई फिल्म कंपनी असेल, ह्या बॉलिवूडसोबत काम करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळं कॅमेरा असेल, एडिट असेल, क्र्यू असेल, हा पूर्णपणे त्या लेवलचा यूज केला आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम भरल्यासारखे वाटते. तुम्ही चित्रपटातला कोणताही सीन घ्या, त्या प्रत्येक सीनला काहीतरी अर्थ दिलाय. म्हणजे लिटरली एखादी तलवार जर खाली पडते ना किंवा एखादी तलवार जर वर हवेत जाते ना, तर त्याला असं फ्रेमिंग केलंय की त्या पूर्ण स्क्रीनमध्ये तुम्हाला कुठं मोकळं मोकळं वाटणार नाही, प्रत्येक फ्रेम भरलेली असेल लिटरली. किंवा ते नदीच्या पात्रापाशी जे नदी घाटापाशी जे शिवाजी महाराजांचं गाणं आहे, काय ग्रँड लेवलचं गाणं यूज केलं किंवा काय ग्रँड लेवलचं सिनॅरिओ यूज केलाय. ह्या प्लस पॉईंट असणाऱ्या गोष्टी तुम्ही कधीच सांगणार नाही, तुम्ही फक्त निगेटिव्ह गोष्टींच्यावरती फोकस करणार. माझं मत आहे की असं नाही आहे की मूवीमध्ये चुका नाही, चुका 100 असतील, चुका खरंच 100 असतील, पण त्या चुका एवढ्या पण मोठ्या नाही आहेत की आपण चित्रपट न बघायला जावं. आपला मराठी हक्काचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये हिंदी कलाकारांना ओढून आणलंय, मराठीमध्ये चित्रपट पहिला बनलाय. तुम्हाला माहिती आहे पॅन इंडिया आपण बघत होतो, टॉलिवूडचे असेल, मल्याळम मूवी जे आहेत ते पॅन इंडिया होत आहेत. पॅन इंडिया होतात म्हणजे काय, ते शूट करताना त्यांच्या ओरिजिनल लँग्वेजमध्ये शूट केलेले असतात आणि त्यानंतर त्याला हिंदीमध्ये डब केलं जातं किंवा हिंदीमध्ये बनवलं जातं, अशा पद्धतीचं एक सिनेरिओ असतो. हा चित्रपट मराठीमध्ये ओरिजिनेट ऑडिओ आहे, म्हणजे सुरुवातला मराठीमध्ये शूट केलाय आणि त्यानंतर हिंदीमध्ये डब केलाय. विचार करा, हे किती प्राऊड मोमेंट आहे. आणि त्यातल्या त्यात 1 तारखेला महाराष्ट्र दिना दिवशी असा चित्रपट बनलाय की जो चित्रपट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती, संभाजीराजे भोसले, आपल्याला फक्त संभाजीराजे म्हटलं की फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे माहिती आहेत, पण इतिहासामध्ये शिवछत्रपतींचे मोठे बंधू देखील संभाजीराजे होते, ज्यांच्यावरून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलग्याचं नाव संभाजीराजे ठेवलं. त्यांचं कॅरेक्टर काय होतं, त्या कॅरेक्टरवरती जास्त फोकस इतिहासामध्ये नाही आहे, पण ह्या चित्रपटामध्ये पुरेपूर फोकस दिलाय. त्यामुळे या गोष्टींच्याकडे लक्ष द्या. कुणाच्या ट्रोलिंगवरती किंवा कुणाच्या व्हिडिओवरती विश्वास न ठेवता स्वतः तुम्ही मूवी थिएटरमध्ये जा, स्वतःच्या डोळ्यांनी चित्रपट बघा, एन्जॉय करा, अनुभवा, आपल्या लहान घरातल्या मुलांना दाखवा, आपल्या लहान मुलांना इतिहास कळू दे. असं डोक्यात ठेवून जर चित्रपट बघितला तर 100% काहीतरी कमवलं असं झाले, नाहीतर काय ट्रोलिंग जग करतं. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.